लहानलोण तपोवन बुद्धभूमी येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध भीमशाहीर कडुबाई खरात यांच्या भीमगीतांचा भव्य कार्यक्रम दिनांक 8 व 9 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती या कार्यक्रमाच्या आयोजिका श्रीमती अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे यांनी यावर्षीही लहानलोण येथे 23वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात पार पडणार असून या परिषदेसाठी देशभरातील आंबेडकरवादी अनुयायी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या धम्म परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत कडुबाई खरात यांची भीमगीतांचे सादरीकरण होणार असून त्यांच्या ओजस्वी व प्रेरणादायी गीतांतून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होणार आहे। भीमगीतांच्या माध्यमातून सामाजिक समता, बंधुता व न्यायाचा संदेश देणाऱ्या कडुबाई खरात यांच्या कार्यक्रमाकडे परिसरातील नागरिकांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले आहे। या 2 दिवसीय कार्यक्रमाचा लाभ तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व उपासक उपासिका, युवक युवती तसेच बालबालिका यांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजिका श्रीमती अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे व संयोजक राजेश निवृत्तीराव लोणे, ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे। लहानलोण तपोवन बुद्धभूमीत होणारी ही अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद व कडुबाई खरात यांचा भीमगीतांचा कार्यक्रम सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। मी राजेश निवृत्तीराव लोणे, राहणार लोणे खुर्द, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील असून आम्ही दरवर्षी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करता आणि 2003 पासून आम्ही या धम्म परिषदेचे आयोजन माझे वडील आदरणीय निवृत्तीराव ज्ञानोबाराव लोणे दलित मित्र यांनी सुरुवात केली। तेव्हापासून हे धम्म परिषदेचे काम चालू आहे। आता 8 आणि 9 फेब्रुवारी 2026 रोजी 23वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन आम्ही केलेले आहे। या धम्म परिषदेमध्ये देश विदेशातून भिक्खू संघ येणार आहे, बराचसा भिक्खू संघ येणार आहे। श्रामणेर शिबिर आहे, श्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे। दिनांक 1 तारखेला आमच्या येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रामणेर शिबिराचे आयोजन केलेले आहे। त्याच्यामध्ये जवळपास 40-50 श्रामणेर उपासक श्रामणेरी दीक्षा घेतात आणि त्यांना आम्ही 10 दिवस जे समाजामध्ये कसं वावरायचं, कसं राहायचं आणि या समाजाला कसं घेऊन चालायचं आणि कसं हे करायचं ते सर्व आम्ही भंतेजी सर्वजण त्याला 10 दिवस शिकवतात। आणि दिनांक 8 तारखेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते व महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे। या उद्घाटनामध्ये सर्व तालुक्यातून, जिल्ह्यातून, पूर्ण महाराष्ट्रातून बरेचशी मंडळी, उपासक उपासिका उपस्थित राहणार आहेत, उपस्थित राहणार आहेत। नंतर उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यावर आपले सर्वजण भिक्खू संघ, उपगुप्तजी महाथेरो, पूर्णा, धम्मसेवकजी मुळावा, खेमोधम्म भंतेजी, पयाबोधी भंतेजी, पयारत्न भंतेजी, सत्यपाल भंतेजी औरंगाबाद, ज्ञानरक्षित भंतेजी, हे सर्व भंतेजी मोठमोठाले विद्वान भिक्खू संघ आपल्या धम्म परिषदेला उपस्थित राहून धम्मदेशना देणार आहेत। त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका कडुबाई खरात यांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित तर राहणारच आहेत। ही मंडळी सुद्धा त्या कार्यक्रम ऐकण्यासाठी उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाला जवळपास आमच्या या अर्धापूर तालुक्याच्या पंचक्रोश येथील लहान, लोण, चाबरा, बारड, शेंबोली, खैरगाव असे बरेचसे गाव आहेत आणि मोठमोठाले इथं बुधवाडे आहेत। त्याच्यामुळं एक 15 ते 20 हजार पब्लिक जमण्याची शक्यता आहे। कडुबाईचा कार्यक्रम म्हणजे आम्हाला दररोज जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा फोन येत आहेत, कडुबाईचा कार्यक्रम कधी आहे, कडुबाईचा कार्यक्रम कधी आहे। आपत्कालीन व्यवस्थेसाठी डॉक्टरची व्यवस्था आहे। अर्धापूरच्या आणि नगरपंचायतचे आपत्कालीन दवाखाना राहते, ते अग्निशामक दलाचे राहतात,
ग्रामपंचायतकडून ग्रामपंचायत लहानकडून पाण्याची, लाईटची, सर्व पार्किंगची व्यवस्था ग्रामपंचायततर्फे करण्यात येते. लूटमारीचे प्रकार आतापर्यंत तर झाले नाहीत आणि यापुढे होणारही नाहीत. जवळपास 23 वर्षापासून हे चालत आलेल्या धम्मपरिषदेला आतापर्यंत तसा प्रकार कधीच घडला नाही. पण अर्धापूर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीसची टीम अर्धापूरची राहते, मुदखेडची राहते. अशा या 2 पोलीस स्टेशनची जवळपास 100 जणांचा स्टॉप इथं दरवर्षी त्याचा राहतो. त्याच्यामुळे तसं काही घडण्यातही हे नाही. वेगळे पण म्हणजे आता दरवर्षी आम्ही अलग अलग भिक्खू संघ बोलवता. यावेळेस भिक्खू संघ येणार आहे आणि एक वेगळं म्हणून जरासं आम्ही गायनाचा कार्यक्रम म्हणून कडूबाई खरात यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्या कडूबाई खरात या नावामुळं बरीचशी मंडळी जमण्याची शक्यता. समाज बांधवांनी आम्हाला धम्मपरिषदेसाठी सर्व श्रामणेर शिबिरासाठी, सर्व कार्यक्रम घडवून आणण्यासाठी, ही खटाटोप करण्यासाठी बरेचसे पैसे सुद्धा लागणार आहेत. सर्व समाज बांधवांनी मला मदत तर करतातच अगोदरच आणि याच्या पुढेही मदत करावं, आर्थिक मदत करावं, उपस्थित राहावं, इथं कार्यक्रम करण्यासाठी सर्व सहकार्य करावं. आम्ही सर्वजणांची एक टीम तयार केलेली आहे. त्या टीममधल्या सगळ्या सूचना पण दिलेल्या आहेत. तरी आम्ही कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू. याच्यासाठी आम्ही आपल्या भागाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी आपल्याला एक सभागृह दिलेलं आहे. समोर एक कमान करून दिलेली आहे मेन गेटवर आणि CC रस्ता पण केलेला आहे. हे सुशोभीकरणाचे हे काम सुद्धा केलेलं आहे. असं बरेचसे कामं झाली आहेत. पण आता हे माळरान असल्यामुळं इथं पहिलं काहीच नव्हतं. एकदम खराब जागा होती. 10-10 फुटाचे खड्डे होते. हे इतके दिवस आमचे जे 23 वर्ष गेलेत हे सर्व दुरुस्ती करण्यात गेलेत. आदरणीय साहेबांनी आम्हाला दिले, सभागृह दिले, हे दिले आणि आम्ही एक प्रस्ताव तयार केलेला आहे आता ध्यानधारणा केंद्र बांधण्यासाठी. तर ते प्रस्तावाला साहेबाकडे मी ठेवला आहे. जवळपास 6 महिने झाले त्याला. पण ते करून देऊत म्हणून असे आश्वासन दिले साहेबांनी. पूजनीय भदंत सुभूती थेरो तपोवन बुद्धभूमी या ठिकाणी कमीत कमी 13-14 वर्षे होते आलीत. या ठिकाणी या वनामध्ये राहून या वनाचं सुशोभीकरण करण्यात येत आहे आणि या भागातील जनतेचा बी उत्साह आहे की भंतेजी असल्यामुळं कोणत्याही विहाराला शोभिवंत आहे. जे केवढे मोठे विहार असलं तिथं जर भंतेजी नसला तर कसं वाटते माणसाला, असून नसल्यासारखं वाटते. आणि हे भंतेजी म्हणजे मार्गदर्शक आहे. आम्ही वाईट गोष्टीपासून प्रवृत्त करतो आणि हे हिंसाचार म्हणजे हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, व्यभिचार करायची नाही, खोटं बोलायचं नाही, दारू प्यायची नाही, हे आम्ही शिकवतो. याच्यामुळं गुन्हेगारीला आळा बसलेला आहे. सरकारच्या तुरुंगामध्ये बुद्धाचे माणसं नाहीत, झगडेवाली नाहीत, चोरी करणार नाहीत, व्यभिचार करणार नाहीत, खोटं बोलणार नाहीत, दारू पिणार नाहीत. जे असतील तर इतर समाजाचे असतील, का तर त्यांना बौद्ध धम्म काय ते कळालं नाही. त्याच्यामुळे ते तसे वागतात. आणि आम्ही 2000 पासून या धम्माचं कार्य करतो आणि या कार्य करण्यामुळं एवढं परिवर्तन समाजाचं झालं की ते सगळ्या या अनाचारापासून म्हणजे वाईट गोष्टीपासून अलिप्त आहेत. म्हणजे त्याच्यामुळं तर खून खटले, पोलीस स्टेशनला कोणती तक्रार नाही. बुद्ध लोकांची बुद्धिझम हात ते त्याला बुद्ध कळाला आहे, ते बुद्धाकडे वळाले, युद्धाकडे नाही बुद्धाकडे वळाले. म्हणून इथे शिकवणूक चांगली असल्यामुळं ही माळरानावर धम्मपरिषद असली तरी इथं हजारोच्या संख्येने लोक येतात आणि धम्माचा लाभ घेतात. लाभवंत होऊन, आनंदित होऊन, उत्साहित होऊन घराकडे जातात आणि धम्म पालन करण्याचं हे केंद्र आहे. म्हणून आमची विनंती आहे, सरकार कोणते असो आम्हाला सगळे सारखे आहे. आम्हाला मुसलमान सारखा सगळ्या जाती धर्म सगळे सारखे आहेत. आमची व्यवस्था करावी, सरकारनं करावी. आणि आर्थिक दर्जा दिला धम्मपरिषदेला तर मध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न करून या भागाचा विशेष निधी उपलब्ध करून सुशोभीकरण करून इथं विपස්සना केंद्र, भिक्खू निवास, पाण्याची व्यवस्था, रोडाची व्यवस्था सरकारने केली पाहिजे अशीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि समाज कसा सुधरेल, अत्याचार म्हणजे कोणावर होणार नाहीत, व्यभिचार कोणावर होणार नाहीत हे आम्ही कटाक्षाने सांगतो उपासक श्रामणेर शिबिरामध्ये.
आणि त्याचाच प्रभाव असल्यामुळं कितीतरी गुन्हे कमी झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तेवढं तरी सांगू इच्छितो मी. याच्यामुळं धम्म फार महत्त्वाचा आहे. धर्माचे शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे. धम्मचर्य सुचरिता न तंग दुचरिता चरे धम्मचारी सुख शेती आसमी लोके परमेती. दुःख हे धम्म चांगला आचरल्यावर शांतीची झोप लागते. वाईट गोष्ट केल्याने माणसाला झोप सुद्धा लागत नाही. त्याच्यामुळे धम्म चांगला आचरल्यावर माणूस शांत झोपी जातो, सुदृढ होतो, कोणता दवाखाना लागत नाही, कोणते औषध उपचार लागत नाही. दुःख हे दुसरं कोणी आणत नाही. दुःख हे आपणच निर्माण करतो. म्हणतात हे जगात दुःख आहे, दुःख जगात नाही, दुःख आपल्यापासून सुरुवात आहे. आपण त्यानं काय होते मी असं करतो, मग दुःख येते. दुःखाचे मूळ कारण आहे दुःख आपल्यापासून सुरुवात आहे. आपण चांगलं सब पापसा करण कुशल सोपसंपदा सचित परिवर्तन येतं बुद्धानं काय सांगितलंय, कोणते वाईट कर्म करायचे नाही, कुशल कर्म करा. कुशल कर्म केलं तर तुमचं चांगलं होईल, वाईट कर्म केलं तर वाईट होईल. जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल. हे भगवान बुद्धाचं तत्व आहे, शिकवणूक आहे. या शिकवणुकी आम्ही श्रावणेराला तंतोतंत उतरवतो आणि धम्म चांगला आचरल्यामुळं त्यांना आयुष्य चांगलं असते आणि एक आदर्श समाज निर्माण होऊ शकतो. आणि आमचे जे जे श्रावणे झाले आहेत ते आदर्श आहेत, ते कोणत्याच गुन्ह्यात नाहीत, मी ठामपणे सांगू शकतो. म्हणून हे धम्म शिकवणूक देणं अत्यंत महत्त्वाची आहे. आणि माळ राणा असून इथं 50-60 विद्यार्थी येतात, श्रावणे म्हातारे येतात, वयस्कर येतात, तरुण येतात. जे दाभडला जेवढे होत नाही तिथे माझ्याकडे होतात. मी प्रत्येक ठिकाणी शिबिरासाठी जातो, शिकवतो. मी त्याचा ते काय म्हणतात B.Ed काय म्हणतात त्याचा सामी होत्या शिबिरामधला. म्हणून माझ्याकडं कुठले लोक येतात. आव्हान करा लोक. आणि सर्वांना मी याच्यातून आताच चाभऱ्याला गेलो होतो, तिथं 9-10 पोरं झाली. तर एका ट्रिपमध्ये एका गावात असे प्रत्येक गावात झाले तर चोरी करणारा वर्ग कोण आहे. मी धम्मपरिषद निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की या श्रावणी शिबिरामध्ये प्रत्येक गावाचे 10 तरी श्रावणी झाले पाहिजेत आणि धम्म काय ते कळून घेतला पाहिजे. आपल्या गावामध्ये वंदना सुरू झाली. वंदना सुरू झालं काय, पाखांडी दूर पळे, भीमाच्या बुद्धीबळे. बुद्धी आली की पाखांडी लोक दूर पळतात. बुद्धी नसल्यानं आपल्यावर कोणी स्वार होते. म्हणून माणसाला बुद्धिवंत झालं पाहिजे. तर एका प्रश्न विचारला तर देव म्हणजे काय, देव म्हणजे काय, तर त्यानं काय सांगा, देव म्हणजे माय. आणि दुसरं काय सांगितलं, राजा कोणाला म्हणावं, तर राजा शिवाजी महाराज. आणि दुसरं काय सांगितलं, विद्वान बुद्धिवान कोणाला म्हणावं, त्याला दुसरं काय न सुचून B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव त्यानं सुचवलं. अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे बाबासाहेबाच्या तत्वज्ञानामध्ये. म्हणून हा समाज डोळ्यात भरत आहे. लोकांना वाटतं की काय समाज पुढे गेला, आरक्षणानं पुढे गेला नाही, तर सामाजिक सुधारणेमुळे माणसं पुढे गेले. आणि लोकांना मी आवाहन करतो याद्वारे अशा प्रकारचं इथून ज्ञान प्राप्त होतंय, म्हणून इथं आलं पाहिजेत आणि धम्माचं ज्ञान घेतलं पाहिजेत. एवढं बोलून मी येथे थांबतो आणि सर्वाप्रती मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.